नमस्कार मित्रांनो, मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाची दिव्यांग व्यक्तीकरिता एक अतिशय महत्त्वाची योजना दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना 2025. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना 1.5 लाख ते 2.5 लाखापर्यंत भेट आर्थिक मदत दिली जात आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. योजना काय आहे मित्रांनो? दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सुरक्षेच्या मुख्य आहावात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाला प्रोत्साहन देणे, आर्थिक, मानसिक आणि सामाजिक आधार देणे. किती आर्थिक मदत मिळते? या योजनेत 2 प्रकार आहेत. दिव्यांग प्लस अदिव्यांग विवाह. आर्थिक मदत मिळणार 1.5 लाख रुपये आणि दिव्यांग प्लस दिव्यांग विवाह आर्थिक मदत मिळणार 2.5 लाख रुपये. मित्रांनो, ही रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जात आहे. त्यापैकी 50% रक्कम 5 वर्षासाठी मुदत ठेवली जात आहे. मित्रांनो, पात्रता अटी काय राहणार? या योजनेसाठी पात्र होण्यासाठी पती किंवा पत्नीपैकी किमान एक व्यक्ती 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असणे आवश्यक आहे. UDID कार्ड अनिवार्य आहे. विवाह हा पहिलाच विवाह असावा. विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत असावा. विवाहानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक असावा. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी देखील असावा. आवश्यक कागदपत्रे काय लागणार? अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतात. बघूया. दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे UDID प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, संयुक्त बँक खात्याचा तपशील, महाराष्ट्र रहिवासी असण्याचा प्रमाणपत्र. अर्ज प्रक्रिया कशी राहणार? अर्ज प्रक्रिया दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद येथे करायचा आहे. सर्व कागदपत्रांसह मुख्य अर्ज सादर करावा लागतो. निवड समितीमार्फत अर्जाची छाननी केली जाते. मंजुरीनंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.